इथले मालक तर इतके प्रसन्न झाले मारुतीरायावर की मारुतीरायाला जी जिकार वापरला, जी शब्द, शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. माझ्या तुकोबरायकड भक्तीच्या असीम वाटा आहेत, खूप वाटा आहेत. पण तुकोबरायच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा वेगळी वाट मारुतीरायाकडे, म्हणून त्यांना शरण आले. इतके मारुतीराय मोठे. आळंदीतल्या मालकांनी किती मोठी दखल घेतली. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष काशीतले मालक आहेत. म्हणून अशा संतांच्या दरबारामध्ये घंटा अर्धा घंटा मांडी घालून बस जा कथेला, कीर्तनाला. देवा आपलं भलं करीन राजे हो. वट्या कट्याव तर नालायकाला चॅटिंग करूच तर उजडूच तर बसले. ज्याला कवडीची अक्कल नाही, जो सकाळी पाणी नेत नाही, त्याला चॅटिंग केली. काल कुठं गेलता? मसनात गेलता, तुला नाही आला. काय त्या बडव्याला चॅटिंग करायची? 60-65 वर्षाचं आयुष्य राजे हो. नालायकासाठी कशात घालायचं? आपले कामं करण्यासाठी घाला आणि उरलेला वेळ परमार्थात घाला. दखल घेईन मारुतीराय माझे. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा मागे मला वाटते 5-7 वर्षापूर्वी मी एकदा आलतो. मला मारुतीरायापासून इथरो घोड्यावर बसून आणलं होतं. आलतो 5-7 वर्षापूर्वी. तो अभंगही ध्यानात आहे माझ्या. तुमच्या ऐका नाही काय माहित, पाकिट देणाराच्या पण नसेल एखाद्या वेळेस, पण माझ्या आहे ना ध्यानात. विठाला विठाला. याही वर्षी मोठ्या अट्टहासाने सर्व तरुण मंडळ असतील, मारुतीरायाची भक्त मंडळ असतील, आणि मला वाटते आज ज्यांच्या योगानं मला इथं येण्यात आलं, वन मारुती ऑटो युनियन संघटना इंजेगाव. काय या ड्रायव्हर लोकांना आवडत असेल काय माहीत गिरगावचा बाळू. याने एखादा लांबचा चांगला भरदस्त भारदस्त असा महाराज घ्यावा, बलीला बाळ्या गिरगावचा. विडाला विडाला. वाहनत्रय सर्वस्थितानां अधिष्ठितं शनिय जायते, लोहम धातु सर्वानां शनिदायत्वति जायते, वाहनत्रय पीयूषायां यज्जायते न सकलां, दृष्टां दक्षिणाधिपतये नैवं यत्सौख्यकारास्ततेव चाह. वाहन लोखंडाचं असते, त्याच्या शनीचं वास्तव्य असते. अशा वास्तव्याची गोड कृपा या वाहन चलिणाऱ्यावर व्हावी, दक्षिणेच्या राजाची दृष्टी लागू नये आणि गोड सुखद त्यांचं आयुष्य जावं. या ऑटो युनियन संघटनेला विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, त्यांच्यावर गोड कृपा कर, एवढं देऊ शकतो. तुमचं चांगलं करण्याची ताकद माझ्यात नाही, फक्त पंढरपुरातल्या मालकात आहे. आणि त्याच्यापर्यंत मी त्याला विनंती करेल, देवा आध्यात्मिक क्षेत्रात पारमार्थिक क्षेत्रात ही वाहन चालवणारी ऑटो चालवणारी ही काय मोठाच्या अशा 70-80 लाखाच्या गाड्या चालविणारी नाहीत, साधी सामान्य माणसं आहेत. हार घालताना कळाली. खाती के गालन ना हाती के बाल लगेच लक्षात येत असते माणसाच्या. हो ना. तर ही सर्वसामान्य माणसं आहे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी. तारखेच्या संदर्भात आमचे राजेभाऊ गुठ्ठे तळेगावकर संपर्क करत होते. 9 तारीख होती, पण काल दादांना अडचण होती. तशा माणसाचा निरोप आला. मी वाशिमला होतो सकाळी. मला कळसाचा कार्यक्रम होता, बाळूमामाचं मंदिर. नको वाटत होतं इतक्या दुरून इकडं यावं, तिकडंच होतं. पुन्हा उद्या याला आहे मी तिकडंच वाशिमच्या बाजूला. पण एका चांगल्या माणसाचा निरोप. उत्तरेश्वर बुवा, आपण आता परमार्थात आलो. बोधले कुटुंबियाची 200-250 वर्षाची वारकरी संप्रदायातली परंपरा आहे. हो, अशा माणसांचा संदेश आपण ग्राह्य मानला पाहिजे की तेवढ्या मोठ्या माणसाचा निरोप आला, सरकण्याचा योग आला. आजचा दिवसही मला देता आला. माझ्या मारुतीरायाची मला सेवा घडते. सेवा नाही म्हणता येणार, माणसानं खरं बोललं पाहिजे. कीर्तनकारानं सेवा त्याच दिवशी म्हणा, त्याचा बुक्का नारळ घेतलं नाही पाहिजे. पाकिट घेणाऱ्यानं सेवा म्हणलंच नाही पाहिजे. मला वाटतं देव इतकं हानीन
इतकी पण जागा लाल व्हायची राहणार नाही. विठाला विठाला उपस्थित पंचक्रोशीतून आलेला श्रोता वर्ग, आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही सज्जन श्रोते जनार्दन, माझ्या आळंदीतल्या मालकाच्या उक्तीनुसार कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. म्हणून तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. लांबून आले ते, अहमदपूर तालुक्यातून एक गाडी आली. किती लांबून येते अहमदपूर तालुका? तिकडं का कीर्तन होत नव्हते का? थांबायचं तिकडंच, ह्याद असतो. ही बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी काही मंडळी आहेत, सर्वांना प्रणाम करतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. आता दोन्ही मृदंगाचार्य, काय नाव राजो? सुदर्शन, राधा किशन सुदर्शन. वा वा, राधा किशनच्याच हातात सुदर्शन आहे. दोघंही गोड आहेत. वा, सात्विक सात्विक परमार्थिक आहेत. बरोबर स्वरात पक्वाद लावले. काही काही रगीलपणा करते. मी काऊन लाईन आणि तू काऊन उभा राहिला मग? हा, तुला इतका ताईटपणा आहे तर तू तिकडे ढोलकी वाजवायला जाईन, इकडे कशाला मरायला आला बॉम्बले? विठाला विठाला विठाला. काही काही लोक महाराजाच्या पाया पडणत. हा, त्याला वाटायला आम्ही काय भीमसिंग जोशीचे चुलते आहेत का काय? विठाला विठाला विठाला. मला असं वाटतंय परमार्थातले नियम मोडणं म्हणजे पंढरपुरातल्या मालकाला धोका देणे. अण्णाला मी नको म्हणत होतो तरी ते पाया पडले. ते म्हणले गादी आहे. त्याला जुनी माणसं आहेत. मला सांगा, एखाद्या कीर्तनकाराच्या एखादा गायक नाही पाया पडला म्हणजे त्याचं नारळ कुचकं निघतं का? आणि हे पाया पडला म्हणजे ते नारळ सोन्याचं होतं का रे? त्या कीर्तनकाराचा काय अपमान आहे? तू ज्याच्या नावानं भाकरी खालास त्या देवाला अपमान करायला त्याचा. विठाला विठाला. मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. वयोवृद्ध तपरोद्ध आमचे दाबीकर अण्णा आहेत. मुरली अण्णा, गोड आवाजावर प्रभुत्व आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, गोड आवाजावर प्रभुत्व आहे त्यांचं. हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर महाराज वांगीकर तथा हरिभक्तीपरायण वैजनाथ बुवा, आणि ज्यांनी चाल सांगितली आमचे मामा किशन मामा आदी करून सगळे चोपदार आदी करून सगळे इनेकरी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जरसा आवाज गोड करा, देव तुमचं चांगलं करीन. विठाला विठाला. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना, अंतिजे वासना जडून ठेली. मागच्या जन्मातलं जे काही संचित प्रारब्ध आहे ते भोगावंच लागते. भोगिल्याची भोग तो न सुटे. केवढाही असू द्या, त्याला त्याचं प्रारब्ध चुकवताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका मोठा कोणी असेल का? काशीतल्या मालका इतका? एकम दिनत्रयम निशि भयानाम एत पंचाननम गिरिजा पतये. ग्रहदोष पीडा हितार्थायाम जलस्तु समाधिस्त जायते. नैवं गांजा कसम लिखितम. काशीतले मालक देवादिदेव भगवान शिवशंकर 6 घंटे म्हणजे 1 प्रहरापेक्षा जास्त 4 तासाचा 1 प्रहर असतो. 4 प्रहराचा 1 दिवस आणि 8 प्रहर 1 दिवस आणि 4 प्रहराची 1 रात्र, दोन्हीचा मिळून 8 प्रहराचा 1 दिवस असतो. 6 तास म्हणजे 1.5 प्रहर झाला. 1.5 प्रहरापर्यंत काशीतल्या मालकाला पाण्यात दबून बसावं लागलं. पाण्यात विस्तारपूर्वक सांगायला वेळ मोजकाय, म्हणून त्यांना सुद्धा तितकं प्रारब्ध भोगावंच लागलं. बघा पंढरपुरातल्या मालकांची 7व्या अवतारातली कथा. कर्मे श्रीराम वनवासा गेला,
14 वर्षे 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं फिरावं लागलं. हातवरी करा, इथं चप्पल कोणाला नाही आहे का नाही प्रत्येकाला. उलट सांगू का, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक त्यांच्या बायकोला जशी साडी तशाच रंगाची. किचन मध्ये घालायची चप्पल विशिष्ट आहे. 27,000 रुपये ब्रासची फरची जर्मन, 27,000 रुपये ब्रासची फरची किचन मध्ये. आणि त्या बाईनं एक सुंदरशी, आता सुंदर कशी म्हणावं किचन मध्ये चप्पल म्हणल्यावर, पण मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा जरा याचा जोर झालेला होता. आणि त्या घरची ती बाई होती, चप्पल घातली तर मग ती तशीच आम्हाला चहा घेऊन आली. दूध आणलं होतं. मी आणलं, बाई मी काही बोक्या नाही, मी दूध पित नाही, मला काळा चहा लागतो. मग चहा आणला त्यांनी काळा. त्यांनी मला पुन्हा विचारलं कपात आणू का कशात. मी आणलं कपात चालतो, बुटात आणू नका. कपात चालतो म्हणलं. बऱ्याच लोकांचं मत आहे ना, मी कपात चहा पित नाही, मी लग्नात होम झाल्यावर जेवत नाही, स्वयंपाक गार होतून होम झाल्यावर, लग्न लागायच्या आधी टप्पू हाणतो. वा रे वा, डांब्यातला कठळ्या, विठाला विठाला हे पाचकट नियम बांधणारे संप्रदायाला घातक आहेत लोक आहे. घातक आहेत, घातक आहेत. या इंटरनेट जगामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यात ही अंधश्रद्धा बोकाळणारी ही हलकट माणसं आहेत, ती नालायक माणसं आहेत. त्या बाईने तो चहा आणला तर मी म्हणलं ताईसाहेब, ताईसाहेब बनलो मी त्यांना. ताईसाहेब ही चप्पल नाही, ही स्वयंपाक करताना घालायची विशिष्ट चप्पल आहे. मी म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल एखादी आहे का. ती नाही म्हणली, अजून तशी कंपनीनं काढली नाही. मी म्हणलं कंपनीनं ती चप्पल काढ्यावर कोणाची इथला चहा पिणं नको, हाणायच्या आपल्याला लाल होस तर. सांगायचा भाग एक, चपलान बुट घालायला पाय द्यायचेत का न द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. चपलान बुट तलेल आमचा विषय, पण ही ज्याच्यात सगळी सत्ता आहे का त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमच्या आमच्या घरची सीता नावाची बाई. तुम्हाला आणि मला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी वैद्यनाथाच्या दरबारात थाटी घेऊन बसवायचे. हे जिच्या हातात हे राजूभाऊ, तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी 6 महिने 26 दिवस, वाक्य नीट ऐका, मी म्हणजे अंदाजे सांगतोय असं नाही, वाचून सांगतोय. मला कोणीतरी कॉलर धरून विचारणार आहे बाळा कशात लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं सावधान. आणि आज तर पुराणातला बादशाह ज्या भागात जन्माला आला तिथली रेंज घेऊन आलो. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर त्यांच्या बाजूलाच कीर्तन होतं. आणि त्याच परिसरात वारकरी संप्रदायात अजून एक रत्न फार मोठं होतं, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव पठाडे. दोन्ही रत्न त्या भागात जन्माला आले वारकरी संप्रदायात. कधी कधी अशी ती ऊर्जा मिळती बरं, एखाद्या संतांच्या भागात गेलं की ऊर्जा मिळते, ऊर्जा मिळते. 6 महिने 26 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. योग घडला सीता देवी. किती मोठा अधिकार असेल कल्पना करा. तुम्हाला आणि मला दादा किती पैसे द्यायचे, जिच्या हातात आहे तिला मालकाला सोडून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. माग पुढे सांगायलो, करमे दशरथ योगे मेला. किती पुत्र राजा दशरथाला? 4 पुत्र राया दशरथा. 4 पोरं. बस स्टँडला फुटाने खाणार नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कुठे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ
ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक आहे, धनी येतो हा पुत्र दशरथ राजाचा. एक साध्या भाषेत सांगू का आपल्या मराठवाड्यातल्या, देवाचा बाप. दशरथ राजा कोण? देवाचा बाप. विटेवरचा मालक 7व्या अवतारात ज्याच्या पोटी जन्माला आला तो विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला पिता राजा दशरथ. किती मोठा. एक पुत्र माहित आहे, लक्ष्मणजी. परवाला कुठल्या तरी देशात भूकंप झाला ना, कोणतं स्थान? हो, तिथं माळकरी नाही तर. हा, तिथं कशी माळकरी औषध? नाही नाही, एसटीच गेली म्हण, अशी भगळ पडली आणि बंदी एसटी गेली टायरा सोबत. हे कोणाला करता येतं माहिती? हा, शेषाला. शेष त्यानं अशी मुंडी हालेली की किल्लारी सारखं होतंय. त्यानं जरा वळवळ केलं की माळीन गावासारखं होतं. त्यानं जरा वळवळ केलं की कालच्या त्या तुर्कस्तान सारखं होतंय. माणिक भाऊ, हे कोणाच्या ताब्यात आहे? शेषाच्या. आणि तो शेष नावाचा मुलगा लक्ष्मण राजा दशरथाचा. 2 पुत्र सांगितले, अजून 2 ऐका. रामायणात ऐकत असताना ना तुम्ही. भरत आणि शत्रुघ्न. कोणाला म्हणायचं भरत? केळीचं ढेला आपल्याला घेणार, आणि ज्या रानातून चालल्यावर अण्णा धोत्राला कुसळा अडकत ते भावाच्या नावचं करणार. हो. कोणाला म्हणायचं? शत्रुघ्न. एक जागीतले पैसे याजानं सासरवाडीत वाटायचे आणि वायलं निघताना म्हणायचं दिवाळं निघलं रे. आणि वायलं निघलं मग तिकून पाईपलाईन येते सासरवाडीतून. बसायची जागा हाणायला पाहिजे अशा भाडव्याची. विढाला विढाला विढाला. असा भरत शत्रुघ्न असेल. राज्य दिलं माईनं भरताला. राज्य राज्य राज्य. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला राजाश्रय लागतो. यया नरा माझी राजा, तो विशेषीभूती जाण माझा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. अयोध्येचा राजा माईनं केलं. भरत म्हणला नको. मोठे दादा बिन चप्पलचे वनवासात फिरतेत आणि आपण खुर्चीवर बसावं. बायकोला सांगितलं, प्रिय, मोठे दादा जोपर्यंत अयोध्येत येत नाही तोपर्यंत मी नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाला काव लावून थांबतो. हुशार होती भरताची मंडळी. माझ्या भरतांच्या मंडळी म्हणल्या, मालक तुमचं लग्न झालंय, तुम्ही तारुण्य दशेतलेत, काम तुम्हाला बेजार करीन. ते म्हणले, काम त्या माणसाला बेजार करतो. मी मोठे मालक परत येऊस तर संन्यास घेतला ना. काव लावली होती अंगाला. वरुतांगायति कायां रधी स्थितं रक्तांबरम, येन त्रेतेची भय जायो भरताग्रो न संचिता. रामायणात बघायचं नाहीये. विठाला विठाला. राज्याचा त्याग केला आणि भावासाठी अंगाला काव लावली वांगीकर नंदीग्रामाला. कोण? शत्रुघ्न. कोण? शत्रुघ्न. एका माणसाला मी 3 एकर रान बटाईन दिलं. 6 वर्ष रानात गेलो नाही. आता गेलो तर 2.5 एकरच भरलं. त्याचं माया बाजूला 2.5 एकर आणि मग 3 एकर होतं. त्याचं 3 एकर झालं आणि मग 2.5 एकर झालं. हिसाब पण विचारला नाही. हिसाब नाही विचारला. कुठं जाणार आहे ते? आहे ना 7 बाराला. सौबकान 1 लिखा. लिखा महत्वाचं आहे ना. ते कुठं जाणार नाही. पण बघा, अख्ख्या महाराष्ट्रातले पाकिट आणणाऱ्याला रान बटईनं करणाऱ्यानंच 1/2 एकर रान आणलं. काय चालू असून ते माझ्यापेक्षा विचार करा ते तुम्ही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. अरे तुमची राजे ओ चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध कोरितात. विठाला विठाला नाही भोगलं हो राजे, नाही भोगलं. भरताला सांगितलं, दादा, मोठे दादा आणि 2 नंबरचे दादा वनवासाला गेलेत ना, मी नाही खुर्चीवर बसणार. काय करशील? मोठ्या दादाच्या पादुका ठेवायच्या.
आणि शत्रुघ्नाने छत्र धरलं. शत्रुघ्नाची परीक्षा बघायची होती, शत्रुघ्नाची आणि सुमंताची परीक्षा बघायची. राम वनवासानं आल्यावर यान कारभार किती गोड केलाय. तर खजिन खान त्या लिखाण कंकाला बोलिलं. कंक मध्ये ते आहे सीएला काय नाव म्हणते, नाही सीए चार्टेड अकाउंट. शिक्षण कमी आहे ना आपलं. चार्टेड अकाउंटंट म्हणजे सीए, हिशोबनीस. आणि शास्त्राच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. मला ओरिजिनल भाषा कळती, बाकीच्या काय घेणे आपल्याला ऐका नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट काय करायचं त्याच्याहून आगाव काय करायचं. हो, कंकाला बोलिलं. चला काढा हिसाब. सगळं निघलं कराडजी, टोटल निघलं सगळं व्यवस्थित. पण एका गाईच्या गळ्यातलं घुंगरू तुटलं होतं. फुटलं असं घुंगरू. खालचं बाजूला सरकलन, त्याची जी मुदन असती का दोरीत घालायची, ही मुदन कुठे. तर शत्रुघ्नानं सांगितलं खजिन खाण्याच्या आमक्या देवळीत पितळाची मुदन ठेवलेली आहे. एक मुदन घुंगराची मुदन बारीकशी. फार काही झालं तर 2-3 तोळे पितळ असन तिला, इतकी दखल होती. धेनुयाम कंठसूत्रेषु लोलका भय घंटा नादम भेदंची वही रक्षितंच जायम यतत्रेतेची संस्थिताना नैवम बाळू महाराज लिखितम. पुराण सांगते किती कारभार चोख ठेवला. गायीच्या गळ्यातलं तुटलेलं घुंगरू हे सुद्धा मालक येईपर्यंत जपून ठेवलं. आणि मालकाच्या पादुका कळायच्या नाही, चपलावर छत्र धरलं. काय शत्रुघ्न असलो, काय भरत असलो, काय लखनलालजी असतेलो, काय जगाचा बाप. असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. एकही जवळ नाही. राजा दशरथाचं कर्म होतं. कोण रावण, याच कडव्यात आहे ना रावणाचं पण. गरमे रावण क्षय पावला. कोण रावण. रावणाची श्रीमंती सांगू का 2 मिनिटात. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. काय गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, मी वाचून सांगतो. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. गुणिले 7 कोटी बेलमकर. ते तारीख घेणार आलं नाही का मारुतराव. वा, 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येतील. मी तर 700 केले. अण्णा खिडक्या सांगणं, वटे सांगणं, पायऱ्या सांगणं, छत सांगणं, भिताडं सांगणं, फक्त चौकटी. एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. अशा 7 कोटी होत्या. गिरगावकराचं काय कथा देहूतले मालक म्हणतात. कोटी गरज थे कशानी तमाची शुद्ध कंकणाची सप्त कोटी शुद्ध कंकणाची सप्त कोटी. कोटी गरज थे कशानी तमाची शुद्ध कंकणाची सप्त कोटी शुद्ध कंकणाची सप्त कोटी. चांगला बैल किती म्हातारा हो द्या. ते पेरणीच्या टायमाला तास हाणतोच सरळ. आता असं वर्णन केल्यावर पुन्हा एखादा म्हणायचा अण्णा तुम्हाला बैल म्हणला काय महाराज. या अशा काड्या करणार लयच उतू आले हो. विठाला विठाला. 7 कोटी घरं सोन्याची होती. किती मोठा रावण हो. ज्याच्या एका घराच्या चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. 269 किलोमीटर एकीकडचं भिताड होतं गावाचं. 269 किलोमीटर. गळ्यात शपथ खोटं सांगत. शेजाऱ्याच्या कोणी घालीन, आपोआपल्या गळ्याची कशी घालीन. आणि हे गळा किती महत्वाचा आहे. या
हे का कोर्टात सुनावणी देणारा थोडाचे रसुल्लेर हरीर शंकरराव देवराव हाजीर आहे. आपल्याला कोर्ट हैदराबाद होतं ना पहिले स्वातंत्र्यापूर्वी निजाम तेच होतं ना कोर्ट. मग ते कोर्टात सुनावणी देणारा असं देत होतं. त्याचा गळा आहे होय. आणि कसा घालीन इतक्या चांगल्या गळ्याची शपथ. 269 किलोमीटरचं एकीकडे भिताड पूर्ण सोन्याचं. काय श्रीमंत असेल होते. बायका 80,000 होत्या. आपल्या बाई सारखी नाही पाहती कवडाकडून चलती भिताड. 80 सहस्राच्या सुंदरा कामे 80 सहस्राच्या सुंदरा कामे माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी 80 सहस्राच्या सुंदरा ऐसी सहस्राच्या सुंदरा माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी. वा आता नाही सुधरू देत मला. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,25,000 नातू. एक पोरग सांगू कसं होतं. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते. आता किती बीत कोणी कोण आणणार पहा किती बी म्हणतात. कशी भेटते. आता आहे का नाही? लयच वर्षाच्या जवळचा असेल तर अण्णा 2. आता 7 आणि 8 आहेत महाराज. पण एका मंत्र्याला 222 पद. त्याला वाहनात सगळं 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोरानं. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. इतकं दाड होतं इतकं दाड. याच्या पलीकडे सांग का तुम्हाला ते किती दाड होतं. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेष एवढ्या मोठ्या बलशाली पोराला पोरगी देत नव्हता. चल देत नाही पण पोरीच्या बापाच्या विरोधात त्यानं लग्न केलं. ते बिले रगील शेष. ते म्हणला जरी माया पोरीशी लग्न केलं तरी मी तुला मारीन. ते म्हणला मला मारल्यावर पोरगी विधवा होईन. बुक्का लावला तरी हरकत नाही पण मी तुला मारीनच. आणि मारलंच. ते जावाई म्हणला मला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास. अरे 14 वर्ष 27 दिवस धरीन पण तुला मारीनच. मला मारण्यासाठी झोपायचं नाही. झोपणारच नाही. काय शेष बी काय पोरग असेल ती रावणाचं. अशी पोरं 1,00,000 पोरं 1,25,000 नातू 80,000 बायका. तर सासरे किती झाले 80,000. पण सासा नाही सांगता यायच्या. कारण जावायनं 80,000 केल्या म्हणल्यावर सासरा 25-25 तर करीन. म्हणजे हे सरळ सरळ बोलायलो. मी काय तिथला सरपंच नव्हतो. चला रावणाला पोरं किती 1,00,000. मग ज्यांच्या बापानं 80,000 केल्या पोरायला 11-11 तर नातवायला 7-7 तर मग सगळ्याचं गणित लावा. आमदारकीला याला कोणाच्या पाया पडायची गरज होती का. एवढा मोठा श्रीमंत रावण पण कर्मे रावण क्षय पावला. प्रतिज्ञा काय होत्या राजू. समुद्र गोड करीन स्वर्गाला शिडी करीन आणि सोन्याला सुगंध देईल. तशा कल्पना नालायक होत्या पण माणूस मोठा होता. ह्या कल्पना तिन्ही रद्द करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 14 वेळेस घाम आला. कारण ह्या कल्पना रावणाच्या रद्द करणं इतकं सोपं नव्हतं. कारण रावण रावणच होता. तुम्हा मला जन्माला घालणारा चतुरानंद त्याच्या इथले देवदूत होता. प्रातायति संगर्भ जायते देवतार्चनम पुनितो ह्यो
चतुराननं मिमजयो क्रतुजन्यादम्भयो जज्ञिरे सर्वरूपेशे यद्भवे शास्त्रयं प्रमुखो मुच्यत यज्जायतेन विष्टः सर्वस्थितं कुलदेवता कुलाचारो शिष्टाचारो सम्मतो यज्जायतं सत्ययं ब्रह्माभय जायते. हे रोजचा कुलाचार करायला ब्रह्मदेव सत्य लोकातून येत होते. किती चतुर आहे ब्रह्मदेव, दोनच वाक्यात सांगतो. माझ्या अंगठ्यावर जितके ठसे आहेत पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही माणसाच्या ठसे माझ्या ठशासारखे नाहीत. हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, इथं बसलेल्या याचा तरी ठसा माझ्यासारखा आहे का? नाही. किती चतुर असेल. पुन्हा एक चतुर सांगू का? 1,00,000 लिटर पाणी बसायची टाकी बांधा आणि त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. काही दिवसाला टाकी रिकामी होती. पण एक उभी टाकी तयार केली आणि तिला 9 छिद्र पाडले, पण तिच्यातून मनानं पाणी बाहेर येत नाही. हे 9 छिद्र पाडले तिला 9. काय विद्वान असेल होते, किती विद्वान असेल, किती विद्वान. आणि तो विद्वान रावणाची तर देव झाला होता. काय श्रीमंत रावण तो. एवढी श्रीमंती त्याची, ह्या प्रतिज्ञा तिने खऱ्या करणार. पण पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला माहित होतं ह्या प्रतिज्ञा चुकीच्या आहेत. आपली निसर्गाची पूर्ण व्यवस्था बदलून जाईल. रावणानं जर सोन्याला सुगंध द्यायला असता तर सोनं कुठं ठुलंय चोट्ट्याला विचारायचं काम नसतं पडलं. वास घेतलं की कळालं असतं या कपाटात सोनं आहे, याच्यात चिरगुट आहे, चलो. एकच मुद्दा, फार अडचणीत हात घालणं काही चुनी निघत असते. दुसरा मुद्दा बघा, जर रावणानं समुद्र गोड केला असता तर एक जण येडगळ म्हणला पाण्याची कमी नसती राहिली. पण अरे नालायका, समुद्र गोड झाल्यावर पाऊस पडला नसता रे. शारोदक भय सकल सुधा यत् प्रजन्यति जायन्ते तेजो कांती दिवा करो निशापति भय जायन्ते यत् संक्रमे जायन्ते न यत् जायन्ते शीतो भया उष्णोदक भय सकल सुदे वायुर्वेगं ततेवचं प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना. मी 6वीला असताना संत जनार्दन विद्यालयामध्ये आम्हाला विज्ञान शिकवायला देशपांडे सर होते. ते मला म्हणायचे, बाळा, उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होती आणि ती वाफ आकाशातल्या ढगांना खेटली की पाऊस पडत असतो. आणि हे सागर जर गोड असता तर बाष्पीभवन झालं नसतं त्याचं, त्या पाण्यानं पाऊस पडत नसतो. यत् प्रजन्यति जायन्ते. नंतर इकडे आल्यावर कळालं, गुरुजींनी 6वीला असताना सांगितलं, पण 10,000 वर्षापूर्वी माझ्या संतांनी पुराणात लिहून ठेवलंय. समुद्र गोडा होणं चुकीची गोष्ट आहे. चला, आणि स्वर्गाला जर पायऱ्या केल्या असत्या तर पाणी न टाकून जे पेतेत का ते आधीवरी गेले असते. बाळ्यावरी चढतानाच एक जणांना कष्टावडा असता, गिरगावकर थांबा आम्हाला जाऊ द्या. आणि महाराजायला सुरुवात झाल्यावर वरच्यांनी सांगितलं असतं खुर्च्या संपल्यात, तुम्ही आता इकडंच वताडायनं फिरा. ही सुद्धा कल्पना चुकीची होती. एवढा कल्पना रंगवणारा रावण. भक्तीचं टोक जर बघायचं केलं तर शिवजीला प्रसन्न केलं. किती प्रसन्न केलं सांगू तुम्हाला. येने प्रसन्नस्तु जायो पंचाननम गिरिजा सांगेन दातृत्वम. गिरिजा म्हणजे पार्वती. सांगेन दातृत्वम. इतकं भक्तीचं टोक. पत्नी मागितली, देऊन टाकली न. पण पोरग हुशार होतं गणपती बाप्पा, आईला सोडिलं. इतका भक्तीत श्रेष्ठ. तरी करमे रावण क्षय पावला. किती मोठा रावण लक्षात आलं. हे उग मोजकं सांगितलं तिळभर. रावण सांगायला किमान 1.5 वर्ष लागते माझ्यासारख्या येडपटाला. विद्वान माणसं 10-10 वर्ष सांगतील, रोज 2 तास. माझ्यासारखं येडपट 1.5 वर्ष सांगल. विद्वान किती वर्ष सांगतील. एवढा मोठा रावण. किती मोठ्या सीताई साहेब, किती मोठे राजा दशरथ, किती मोठे प्रभू रामचंद्र. पण कर्माच्या रेषेनुसार एका तिळा इतकं बाजूला सरकता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
प्रारब्ध क्रियमान संचितात भोग प्रारब्ध क्रियमान संचितात भोग भोगिल्याचे दान तोला सुटे भोगिल्याचे भोग तोला सुटे प्रारब्ध क्रियमान संचितात भोग प्रारब्ध क्रियमान संचितात भोग भोगिल्याचे भोग नाही चुकीत आलं या लोकांना कर्म. ज्या मालकापाशी कीर्तन सप्ताह ना त्या मालकाची एक परिस्थिती आहे का. 4 रावणापैकी एका रावणानं प्रभू रामचंद्राचं हरण केलं. कर्म सांगायलो कर्म नाही चुकत नाही चुकत. हरण केलं आणि मग पहाटे भगवान प्रभू रामचंद्राला त्या नालायक रावणासोबत युद्ध करावं लागलं. पंढरपुरातल्या मालकाला विष्णूचाच अवतार युद्ध करावं लागलं. इतकं युद्ध तुंबळ झालं दोघातच. तो रावण प्रभू रामचंद्राला मारित होता आणि प्रभू रामचंद्र त्याला मारित होते. पण भानगडी एक झाली सज्जनांनो. प्रभू रामचंद्राने बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं आणि जितके थेंब पडले तितके रावण तयार होत होते. ते 10 तोंडाचा सांग ना बरं मी. दुसरा 4 रावण होते 4 त्याच्यापैकी एक. घरी गेल्या बघा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला. असं इचकायचं नुसतं. तुम्ही एरवी कसं इचकीतात असं 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 तसं हे पण इचकान घरी गेल्या वेळ भेटल्यावर भेटा. काम बंद करून नका करू. मारावं तर जास्त तयार व्हाले आणि नाही मारावं तर बेटा आपल्याला मारायले. संकट येऊ घामाघूम झाले. माणूस संकटात कोणाला हाक मारतं माहिती का. अशी ठेस लागावा. आई ग काय म्हणते माणूस. आई ग मेवणीचं नाव घेत नाही. मी नाही म्हणायचो बरं का. आदरणीय पूजनीय कोठाळकर दादा म्हणायचे. साहेबराव महाराज कोठाळकर. आपली पात्रता पण नाही ते म्हणण्याची. मोठा काटा मोड्या काय म्हणतंय. आई ग बाई ग आई ग इतकंच म्हणतंय. आणि डोळ्याला पाहत असताना दृश्याच्या पलीकडचं चरित्र ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला तोंडातून शब्द पडतो बापरे बापरे हा शब्द पडत असतो. आणि ज्या वेळेला अतिसंकटाचं टोक येत असतं त्यावेळेला आपल्या कल्याण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आठवत असतं. मग तो आपला कुलगुरू असेल, आपला टोकाचा एखादा फार जवळचा हितेशी असेल. माझ्या विटेवरच्या मालकाला एकाच व्यक्तीचं नाव आठवलं मारुतीराय. हे पवनसुता इतकं तोंडातून पडणं उडी हाणणं सगळं झाली. जी मालक डोळे भरून आले प्रभू रामचंद्राचे. हनुमंता अयोध्येचा कारभार कसा सांभाळायचा, कशी वाट लावायची, तू बुद्धिमत्तान वरिष्ठम, तुला कसं ठरवायचं ठरव बाळा. आता मी वाचत नाही. मारुतीराय म्हणजे तुम्ही आणि कोणाला बोलायले. एका चिरंजीवाला मारुतीला बोलायले तुम्ही. मालकानं सांगितलं अरे मी तुलाच बोलायलो राजा, हे वाचू देत नाही रे मला. हाना माझ्या देखता. काय हाणायचे. त्याला एक बाण मारला आणि जितक्या चिळकंड्या पडल्या त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा तयार व्हालीत. आणि नाही हाना होतं ते मला हाणतंय. मारुतीराय म्हणले मालक एक सांगू का. हा किती नालायक आहे. ब्रह्मदेवाला विचारलं तर याचा नालायकपणा मोजायला तराजू नव्हतं. पण नालायक जर पंढरपुरातल्याच्या हातानं मरत नसल तर एक समजायचं त्याची बायको पतिव्रता आहे. बायको पतिव्रता आहे. पंढरपुरातल्या मालकाला बऱ्याच नालायक मारत असताना त्यांच्या बायकांची अडचण आली. तुम्हाला एक सांगू का. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात रावण कधीच मरत नव्हता.
माना नका मानू काय घेणे मला त्याच्याशी, मी वाचून सांगायला तुम्हाला. रावण एकदाही प्रभू रामचंद्राच्या हातानं सरळ सरळ मरत नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला 2 लोक भायकावं लागले, एक त्याची बहीण आणि एक त्याचा सक्का भाऊ. त्या तुटक्या नाकाचीच्या तुटलेल्या नाकाची होती ना ती, तिच्या डोक्यातला स्क्रू ढिला केला, जरा ढिला केला स्क्रू, आणि स्क्रू ढिला झाल्यावर ती दादाला म्हणली, दादा मला एक वहिनी आण. तेव्हापासून या लहान लहान लेकरायला ते गाणं शिकिते, दादा मला एक. काय रे सुदर्शन, असं असतं वे, गुदगुल्या होत्यात तुला बी. त्याच्यावर राहिलं लक्ष नाही. भंग केला रावणाचा आणि बिभीषण फोडा. म्हणून बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं मूर्ख पदवी दिली. आपण नाही म्हणायचं बरं, पण मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रतीचं भजन बिभीषण करत होता. वा वा केव्हा. कारण सांगू तुम्हाला, इथं बसलेल्या कोण्याच माणसानं पेटलेला अग्नी भजनानं इजवायचा, मी मरूस तर त्याच्या बुटालाच पालिश करीन, नाही तर त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. पण बिभीषणानं घर जळूच दिलं नाही. प्रतापे सबळ नामाचिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाचिया. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. हा पुरावा ओरिजिनल शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एकट्या घर विभीषणाचं घर जळालं नाही. का? तो भजन करत होता. आपलं भजन तितकं पावरबाज नाही, म्हणून आपण विभीषणाला नाव ठेवणं चुकीचं आहे. तो मालकांचा पुरा आहे, त्यांचा अधिकार आहे, अधिकार आहे त्यांचा. असो, रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. तिथं 5 पतिव्रतेच्या यादीत आहे. कोणत्या कोणत्या होत्या 5? सीता, अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी. या 5 पतिव्रता. याच्यातल्या मुख्य 34 नायिका होत्या. हे कॉलेजमधले पुढचं त्याच्यातली एक सांगतो आता. त्या 34च्या यादीमध्ये सावित्री आली. पारनिरोर कंकनो भय जायते न दक्षिणाधिपती. ही दक्षिण दिशा आहे ना. पारनिरोर कंकनो जायते दक्षिणाधिपत्यम तेजो भय कांती दिवाकरम ममम ललाट प्रपलचम दातृत्वम दिहिमा. हातातल्या बांगड्या दाखिल्या, त्या बांगड्याच्या तेजानं डोळे दिपले आणि ते म्हणला, काय देऊ? नवरा नेलास ते वापस कर. आणि आणलाबाईनं यमाच्या दाढातून सत्यवान वापस, आणि त्यानं वापस दिल्या. मग आरती पेटिली आणि दोघांना दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली. आरती यमराजा बंधू सहेश नदी जा सोडवे पती माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुमकुम दान ओ संगा मागते रे. याच्यातला मुख्य शब्द बंधू सहेश न देजा. मग भाऊ मानलं. सामान्य ताकद आहे. या 34 मुख्य नायिकापैकी ती एक आहे. पुढे पुन्हा सांगणार आहे मी जेवढा वेळ भेटन. माझं मत आहे दुपार झाली की बैल सोडे पाहिजे. चालेल. आणि कीर्तनकारानं 2 तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे. माणसं बेजार नाही केलं. हो ना. आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही. मारुतीराजांनी सांगितलं आईसाहेब अधिकारी येतात. तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला? ह्या नालायकाच्या बायकोला. तर भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब? ते म्हणले मी संन्यासी आहे. मी कामाला इस्तू लावला, वासनेला इस्तू लावला. जगातली जी स्त्री दिसन मी तिला अंजनीसारखंच मानीन. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू.
हो, याला म्हणायचं पारमार्थिक. आई साहेब आहेत, मी नाही वाचत, काळजी करू नका. मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या दारात लोटांगण घातलं. केवढा मोठा संन्यासी, फार मोठा संन्यासी दादा, इतका मोठा संन्यासी. असा संन्यासी होणे नाही, 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी. लोटांगण घातलं. दाशीनं सांगितलं, मालकीनबाई. कोणीतरी लोटांगण घातलं, पाहिलं, तेज बघितलं. त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं, इतकं मारुतीरायचं तेज होतं. पहाटच गिळायला गेलं तर आता उद्याच्या 6 तारखेला अभंग म्हणावंच लागते. ते येणाऱ्या 6/3लाच ना, 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेला सकाळी. का नाही भेणार तो? मग बाईच्या लक्षात आलं, जनलोटांगण घातलं तो साधा नाही. बाईनं प्रणाम केला. ती बाई फार अधिकारी होती, कळून तुम्हाला किती अधिकारी होती तर. 34 नायिकेपैकी 1 होती. याच्या पलीकडे सांगू का, ह्या 5 पतिव्रतेपेक्षा 1 काकण शिल्लक होती. ती काय मही चुलती नव्हती, मही कोणी पाहुणी नव्हती. पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय, म्हणून नाही. एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद आहे. ताकद म्हणजे आपण वाचिलं याच्याकरता. हो, लोटांगण घातलं. कोण आपण? मी मारुती. कोण मारुती? भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त, रामभक्त, हनुमान, अंजनी सुतूच. हो, मीच. बाईनं भाषाच बदलली. तुम्ही मारुती आहेत? लोटांगण घातलं. हे पवनसुता, एक करताल? तुमचे मालक माझ्या दर्शनाकरता घरी येतील का? तुमच्या मालकाचं, मला चुकून बोललो, तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय, ते आमच्या घरी येतील का? मारुतीराय म्हणले, वाचले तर येतील, वाचले तर येतील. अरे हनुमंता, तुझ्यासारखा बलशाली, बुद्धिमतान वरिष्ठ, बलाची देवता, एवढा मोठा भक्त त्यांचा असताना, आणि ते जगाचे मालक आहेत, त्यांना कोण मारीन? तो हाच मालक मारायला आहे. नाही, दर्शनाला आणशील का? आणतो म्हणे, पण वाचले पाहिजे. एक काम कर म्हणे, आमच्या मालकाचं रक्त पडल्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते, तर तू काय कर, 10-15 मिनिटाकरता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे, तिथं अमृताचा कलश आहे, त्याच्यातलं अमृत भुंगे नेऊन तिकडं टाकतात, माझे मालक शिल्लक तयार होते, तोपर्यंत ते भुंगे तिथं आडव. इतकंच सांगितलं बाई ना. भुंगे काय कर, आडव, आणि मग माझे मालक थोडे मूर्छेनं येऊन पडतील, आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देते. ते इकडे येतील, मी त्यांचं दर्शन घेईन, आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणीन, त्याच्या अंगावर टाकीन, पुन्हा जिथं करीन. ती बाई चंद्रसेना आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. पुढची ताकद ऐका तिची, ऐका ताकद, ऐका तिची. हो, जास्त करून तुम्ही ऐका. तुम्ही ऐका जास्त करून. मारुतीरायला सांगितलं होतं त्याला आडेव. काय केलं या पठ्ठ्यानं माहिती? हाणलेच. हाणला का काठी होती का काय? आईसाहेब होत्याच शेपटी. आईसाहेब चपक्यातच भुंगा खलास. काही ठराविक भुंगे राहिले, लफ 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 कापू लागले असे ते. हो, अरे बापरे म्हणले, काय प्रणाम. मारुतीराय म्हणले, बेटे हो, हरामखोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता, भडव्या होत, वाचूच देत नाही तुम्हाला. ते काय असं लुचे पिचे होते का काय? थांबन, मी आता कष्टा घालतो आणि येतो, गेलं तर उरकते. मारुतीराय होते. भुंगे म्हणले, आमचा वंश संपू नका, भुंग्याच्या जाती 14. तुम्हाला एक भुंगे माहीत असतील, गोळे करणार. अण्णा तुम्हाला काय माहित? या गोळे करणार भुंगे. भुंग्याच्या जाती 14. माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाचिली मी. एक चांगलं सुभाषित होतं ते कालिदास. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला,
14 जातीपैकी एक भुंग्याची जात आहे ती फक्त फुलाचा मकरंदच खाती, दुसरं काही खाऊ शकत नाही. पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो, कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते. कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे, पण अजून काही जाती आहेत तिथपर्यंत मी पोचलो नाही. मला फक्त 9 जाती माहीत झाल्यात. त्याच्यापैकी 8 जाती वरी तोंड करून उमलतात मला माहीत झालेल्यापैकी, आणि एकच अशी कमळाची जात आहे विरोधात आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळला की मिटतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खालतोंड करून उमलतात ते ब्रह्मकमळ आहे. त्याचं तोंड वरी नसता, खाली तोंड आहे त्याचं ब्रह्मकमळाचं. चला मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात. चांगल्या लाकडाला भुंगा लागूच नाही, आणि एकदा का भुंगा लागला तुम्ही काही करा कवाडाचं पिठच नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, हो नाही कष्टाचा गुमान, गुमान नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, हो बोली भ्रमणा सुमन, बोली भ्रमणा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, बांधले, प्रेम प्रीतीचे वा दत्ता रेटन त्याला भेटन. एसटीत आधी बसन त्याला जागा नाहीच. दरुजातून जाता आलं तर खिडकीत रुमाल टाकावा. पाठ दोघायला होतं, एका मतावून होतला खेळ होतं कधी कधी असं. लाकूड कोरायची ताकद, पण सूर्य मावळल्यावर भुंगा तसाच मरतो, पण फुलं टोकरीत नाही. जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला, ज्या ताटातला मकरंद खाणारा भुंगा सूर्यास्त झाल्याच्या नंतर त्या फुलानंच भुंगा मारून टाकला. इतकी एक 14 पैकी एक कोमल जाती भुंग्याची, म्हणजे सात्विक. हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगे होती. शरण आले मारुतीराय सारख्याला, शरण आले. काय काम, काहीच नाही म्हणले. त्या बाईचा पलंग टोकरा. बुद्धिमतांवरिष्ठ मी थोडंसं सांगतो, चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं. मारुतीरायाचा बुद्धी किती मोठी होती. बाईनं सांगितलं, हनुमंता भुंगे आडव. प्रभू रामचंद्र इकडं आले की मग प्रभू रामचंद्र माझ्या घरी येतील. मारुतीरायानं सांगितलं, दारात नाही आतमध्ये बसू, पण एक लक्षात ठेवा आई साहेब, माझ्या मालकाला विघ्न चालत नाही. याचे 1-2 पुरावे सांगतो. कोणता विघ्न? चक्षुया चक्षुपाती मिनलिया वरुता नियती, तयावधीची आई ती विलंबन चाले. सांगू खाली येऊन, वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय त्याला आपण निमिष म्हणतो, क्षण म्हणतो. इतक्या वेळापुरतं जरी विघ्न झालं तर माझे मालक मधात येणार नाहीत. तिनं सांगितलं, अरे मी कोण आहे?
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता ताकद आहे त्याची। याच्या पुढचा एक पुरावा सांगतो तुम्हाला। असे 4 का 5 पुरावे येत, पण मला आता 2 आठवायला येतं। बस झाले तितके बी 2 तिकटापुरते असले बस झाले। जाताना धकत कसं बी मग। दुसरा एक पुरावा आहे, केसाचे आडवे भाग नाही। रोमतंतु भयो सवे भागाती चतुर्दशम। केसाचे उभे 14 भाग करायचे, उभे उभे, आडवे नाही, उभे उभे। एक केस किती बारीक असतो, त्याचे उभे 14 भाग केल्यावर 14वा भाग किती बारीक असेल, चष्म्याने दिसेल का ते? तै रोमाचे नि चतुर्थ भागे तै मोजिता विभागे तै विलंबाचे नि भय भागे शन एकची गा। जाबाली बकदालभ्य भृशुंडी ह्या लोकांनी पुरावे दिले। तितकं सुद्धा सहन होणार नाही। बाईनं सांगितलं तानच घेऊ नको। त्या भोंग्याला सांगितलं बेट्या हो पलंग सजून ठुलाय। कर्म सांगायलो प्रारब्ध क्रियमान सजून ठुलाय, तुम्ही असं खा। बदाम ज्या बरणीत टाकले त्या बरणीचं ढक्कन उघडं ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका। आपण मग त्या छोट्या छोट्या पाहुण्यामध्ये जातात मुंग्या, देखून या गुळ धाव खाली धाव खाली। गुळाचा खडा, साखरेचा खडा, खडी साखरेचा खडा पाहिला की मुंग्याला मूळ वाटी द्यायचं काम नाही। आपण मग त्या सुरुवात आणि आम्हाला बदाम येत होते पहिले पूजेचे। तर ते पूजेचे बदाम सगळे गोड नसतात, काही कडू जहर असतात। तर मुंग्या हुशार ते बदाम खात नव्हते। मी मुद्दाम डब्बा उघड ठेवायचं, ज्या बदामाला मुंगी चिटकली ते बदाम काढून ठेवायचो। तुम्हाला एक माहिती आहे का, पोपट त्याच आंब्याला चोंच लावतोय, त्याच्यातला गोडवा विशेष असतोय। जेवताना तीच करंडी खाची, काय त्याच्या चोंचीस ती ताकद असेल, काय काय ते प्राणी मात्राला विश्वाच्या मालकानं दिलेलं ते वरदान आहे। बदाम जर मुंगीनं पूर्ण खाल्ला तर वाटतच नाही बदाम संपलाय, जशाल तसं वरून टरकल, दाबल्यावर कळत तू काहीच नाही। तसं चट मधलं खाल्लं टरकल ठुलं पलंगाचं। 52 चंदनाच्या चौरंगाचे पाय होते, 52 चंदनाचे पाय होते पलंगाला, चट खाल्लं। धार दिशी तो रावण खाली पडला, आनंदाची आबूक ठोकली पंढरपुरातल्या मालकानं, वाचलो रे। आणि मग मारुतीराय चला आंघोळ करून घरी जाऊ। मारुतीराय म्हणले आंघोळ नंतर, आधी त्या बाईच्या घरी चला। मालक म्हणले अरे एक रावणानं अशोक वाटिकेत ठुली तर मला किती जगिता येत्यान, पण 7व्या अवतारात मला दुसरी करता येत नाही। मर्यादा पुरुषोत्तम आहे, सूर्यवंशाची रीत आहे। आणि मी जर या वंशाला दूषण लावलं या अवतारात मी बंदिस्त आहे। तर आहा कटा त्याचे करीती वंशी दुराचारी पुत्र झाला। शाप देतात पितर, शाप देते, हे नाही करणार। मारुतीरायने सांगितलं देवा नुसता पलंगाला पाय लावला की पलंग मोडणार, आणि मोडा की मग तुम्ही तिथं थांबायचं नाही असं मी वचनबद्ध केलं। काय डोकं लावतो पवन सुता, अरे पतिव्रतेचा पलंग माझ्या पायानं मोडल, तिची देवावरी सत्ता नाही मोडत। मारुतीरायने सांगितलं मी सगळं केले, तुम्ही ताण घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा। तर प्रभू रामचंद्र म्हणले तुला संन्याशाला हे आगावपणा करायची काय गरज होती, मागणं पुढं फुफटा उडत नाही। म्हणले ज्यानं लग्न नाही केलं त्याला तर लय संसारीच का वाटतोय। तुम्ही अजून मी लक्षात घ्या, आमच्यापेक्षा ज्यानं लग्न नाही केलं का ते महाराज जास्त संसार सांगतो। विडाला विडाला कारण ते काय असेल देव जाणे, ते देवानं त्यांना मेमरी कार्ड टाकलेलं असते, ते संसारावर जास्त बोलत आहेत, फक्त लग्न करीत नाहीत। असं मी खूप ठिकाणी लहानपणापासून कीर्तन ऐकतो ना,
योग असा आला, तू काय कशा करता? ऐका ना म्हणले मालक, हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात, हे जर करीत नव्हतो तर तुम्ही वाचत नव्हतात, तुमच्या करता केले. बरं चाल. मारुतीरावर विश्वास होता. पोचले तिथं. भगवंताला पाहिल्याबरोबर काय त्या बाईला आनंद. जगाचा बाप आहे. तर बाहेरच्या दरवाजापासून प्रभू रामचंद्राचा अंतःकरण तिला प्रणाम करीत होतं, प्रणाम करीत होतं, प्रणाम. ही प्रभू रामचंद्राची व्याख्या आपल्यासाठी पोषक आहे. ज्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम वृत्त आहे का, त्या अवतारात तिनं जरी प्रभू रामचंद्राची अपेक्षा केली असेल, पण प्रभू रामचंद्र तिला मायेच म्हणत होते. ही त्या अवतारातली ख्याती आहे. अंतःकरण तिला आई म्हणून पुकारित होतो. गेले ना, अंगठा मारला पायाचा, पायाचा अंगठा मारला, कडकड कडकड पलंग वळला. निघाले वापस. सव्य भागा अशी दृष्टी ज्या येते, तिच्याकडे पाठ केली, तिकडे तोंड केलं. भगवान चाललात, माफी असावी, माफी असावी, माफी असावी, माफी असावी. देवानं पाहिलं नाही, पण एक वरदान दिलं. या अवतारात मी बंदिस्त आहे. बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन. नावा म्हणे. हा, मला त्याच्या पुढे जाता येत नाही, पण पुढच्या अवतारात तुला एक पत्नी म्हणून स्वीकारीन. तर 16,108 बायका केल्या. भागवत किती ऐकले तुम्ही? बरेच भागवतकार तुम्ही वाट पण लावले, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर गेले बिचारे, तुम्ही थोडेच मारले. पण 16,108 बायकांपैकी चंद्रसेना पुढच्या अवतारात कोणत्या नावाची बायको होती सांगता येईल का? हा, पक्क आहे काय? म्हणजे असं त्याचा काही पुरावा श्लोक सांगता येईल का? नाही, असंच का सोनाराच्या नळीवाणी फुकलं तिकडे गेलं? हे असं नाही, असं एरंडाचं गुराळ नाही सांगितलं पाहिजे. विठाला विठाला ए जियेने तेज कांती प्रसन्न केला, जिये चरुणावरती लोळला, तो पियुषाचा संचय ठेला, चंद्रसेना म्हणती तेला. ते वरद हस्त पावली, सत्रजिताची कन्या झाली, श्रीमंत कावरुता ठेली, अवदानेची गा. मग 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, मनी देणारा हुंडा तिच्या बापाने दिला. हे त्याचा पुरावा आहे. विठाला विठाला ऐकणारे माणसं इतके हुशार व्हावा की कीर्तन करताना काही माणसाकडे पाहिलं की कीर्तनकाराचं धोतर घामानं वलवा, पटक्यातून घाम सुटावा. इतके हुशार पाहिजे तुम्ही. तुम्ही काही गोष्टी वाचिनत म्हणून पांचटायचं धकायले. विठाला विठाला.